पहा, मागच्या सेशनमध्ये आपण हा टॉपिक वरचा कव्हर केलेला आहे की फूड स्टोरेज आणि फूड प्रिव्हेन्शनच्या बद्दलचा आपण कव्हर केलेला आहे. आणि आता आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे की मेथड ऑफ फूड प्रोटेक्शन म्हणजे फूड प्रोटेक्शन कुठल्या पद्धतीने केलं जातं, कशा पद्धतीने करतात हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर त्याच्यासाठी अनेक मेथड्स असतात, त्याचा त्या ठिकाणी वापर केला जातो. जसे की फूड प्रोटेक्शन करत असताना स्मोकिंग, धूर वापरतात, फ्रीजिंग, त्याला गोठतात, यूज ऑफ इन्सेक्टिसाइड, शेतामध्ये आपण इन्सेक्टिसाइड वापरतो ना बेटा, दॅट इज इन्सेक्टिसाइड. नंतर इरॅडिएशन, नंतर पाश्चरायझेशन ज्याला दूध गरम करणे म्हणतात. पुढे आहे यूज ऑफ प्रिझर्वेटिव्ह. प्रिझर्वेटिव्ह म्हणजे काय, जे अन्नाला जास्त काळ टिकवतात त्याला काय म्हटलं जातं, प्रिझर्वेटिव्ह म्हणतात. त्या ठिकाणी प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात. यूज ऑफ इन्सर्ट गॅस, नायट्रोजन गॅस मध्ये इन्सर्ट म्हणण्यापेक्षा इनर्ट गॅस त्या ठिकाणी वापरतात. ठीक आहे, आता पहा एक एक टॉपिक आपण या ठिकाणी कव्हर करू. आता मेथड्स ऑफ फूड प्रोटेक्शन. फूड प्रोटेक्शन मध्ये पहिलाच टॉपिक आहे दॅट इज फ्रीजिंग. फ्रीजिंग म्हणजे काय बेटा, जे काही समुद्रात पडलेल्या मासे पकडलेल्या माशा असतात या नदीत पकडलेल्या जे काही माशा असतात त्यांना काय केलं जातं, फ्रीज मध्ये बर्फ असतो त्या बर्फामध्ये ठेवलं जातं. काय ठेवतात रे, खराब होईल, वास येत नाही म्हणून त्याला ठेवलं जातं. काही व्हेजिटेबल्स असतात, त्या फ्रुट्स असतात, त्याला सुद्धा कशामध्ये ठेवलं जातं, बर्फामध्ये ठेवलं जातं. घरातली जे आपल्या तरकारी वगैरे आपण आणतो, व्हेजिटेबल्स आणतो, हे कुठे ठेवतो आपण, फ्रीज मध्ये ठेवतो. बायोलॉजिकल अँड केमिकल रिॲक्शन. बायोलॉजिकल म्हणजे काय, जैविक. केमिकल म्हणजे काय, रासायनिक. रिॲक्शन इन फूड मटेरियल म्हणजे जे काही अन्नामध्ये जे काही बायोलॉजिकल आणि केमिकल रिॲक्शन्स असतात ते स्लो डाऊन होतात, त्यांची रिॲक्शन कमी होते लो टेम्परेचरला. कसं बेटा, लो टेम्परेचरला त्यांची रिॲक्शन कमी होते. ऍज अ रिझल्ट फूड रिमेन्स इन अ गुड कंडिशन फॉर लॉंगर ड्युरेशन. आणि म्हणून जे काही अन्न आहे तो अन्न त्या फ्रीज मध्ये जास्त काळ कसं असतो बेटा, टिकत असतो. काय असतो, टिकत. दॅट इज वाय रेफ्रिजरेटर आर युज्ड इन द किचन. म्हणून जे रेफ्रिजरेटर आहे याचा वापर कुठे करतो, आपल्या किचन मध्ये करत असतो. दुसरा आहे स्मोकिंग. फूड जो आहे त्याला प्रिझर्व केलं जातं, टिकवलं जातं. कुणाच्या मदतीने, स्मोकच्या मदतीने. कुणाच्या मदतीने, स्मोक. ॲल्युमिनियम फॉस्फाईड. काय बेटा, विसरू नका, ॲल्युमिनियम फॉस्फाईड हे स्मोकिंग मध्ये वापरतात. धूर करून त्याला टिकवलं जातं, त्याच्यामध्ये जे वापरतात जो काही कंटेंट आहे त्या कंटेंटचं नाव आहे ॲल्युमिनियम फॉस्फाईड. काय नाव आहे बेटा, ॲल्युमिनियम फॉस्फाईड. नंतर आहे यूज ऑफ गॅस, इन्सर्ट गॅस. कोणता गॅस बेटा, इन्सर्ट गॅस. आता जे आपले चिप्सचे पॅकेट वगैरे असतात, एअरटाईट पॅक जे असतात, त्याच्यामध्ये जो काही गॅस असतो त्या गॅसला काय बेटा, नायट्रोजन गॅस इज फिल्ड इन एअरटाईट पॅकेट्स ऑफ पोटॅटो वेफर्स अँड अदर फूड प्रोडक्ट, thus preventing the growth of fungus and insect in them. नायट्रोजन गॅस हे काय केलं जातं, एअरटाईट पॅकेट मध्ये जे काही पोटॅटो वेफर्स असतात, चिप्स असतात, त्याच्यामध्ये आपण वापरतो. अजून जे काही दुसरे फूड प्रोडक्ट असतात त्यांना प्रिव्हेंट करण्यासाठी, टिकवण्यासाठी. कशापासून, त्याच्यामध्ये फंगस वाढणे, त्याच्यामध्ये इन्सेक्ट वाढणे, त्याच्यापासून त्यांचं प्रिव्हेंट व्हावं म्हणून त्याच्यामध्ये आपण नायट्रोजन गॅसला टाकतो. इन्सर्ट विच गॅस, नायट्रोजन गॅस. पुढे आहे यूज ऑफ प्रिझर्वेटिव्ह. आता प्रिझर्वेटिव्ह हे दोन प्रकारचे असतात. किती प्रकारचे असतात बेटा, दोन. एक प्रिझर्वेटिव्ह जे असतात ते नॅचरल असतात आणि एक प्रिझर्वेटिव्ह जे असतात हे कशा असतात, मॅनमेड किंवा मानवाद्वारे तयार केलेले असतात किंवा केमिकल म्हणू आपण त्याला. कोणते बेटा, केमिकल म्हणजे रासायनिक. नॅचरल म्हणजे काय, नैसर्गिक. सम नॅचरली अवेलेबल मटेरियल्स. काही जे नॅचरली अवेलेबल मटेरियल्स आहेत जसे की मीठ आहे, साखर आहे, ऑइल आहे, याचा वापर कशामध्ये करतात, पिकल्स. पिकल्स म्हणजे काय, लोणचे. याचा वापर जाम्स मध्ये करतात. याचा वापर जे काही आवळ्याचा मुरब्बा असतो ना, आंब्याचा किंवा आवळ्याचा मुरब्बा असतो त्याच्यामध्ये करतात. याचा वापर
पेठा काय असतं बेटा? हे असतं बघा आपल्या घराला दीपावलीला म्हणा कोणत्याही सणाला मध्ये घराला मोठा भोपळा लावतात बघा, त्याला गोल भोपळा असतो ना, तो वेगळा, लक्ष्मी पुढे ठेवायचा वेगळा भोपळा. पांढऱ्या रंगाचा असतो बघा, त्याला हात लावून डोक्याला हात लावला का केस पांढरे होतात बघा. काय तर म्हणतात, माझ्या तोंडात नाव आहे, कौट, काही कौट म्हणतात वाटतं रे. नाही नाही, कौटच म्हणतात बहुतेक. ते बेलाचं असलेलं वेगळं असते बरं का, त्याला पण कौटच म्हणतात. त्याला आठवण गेले मला काय म्हणतात. असं लक्षात राहिलं ना तुम्हाला? ते घराला ठेवतात बघा पांढरं, नजर वगैरे लागणे म्हणून घराला लावलं जातं बघा, आणि काही काळानंतर तो वाळून जातो बघा. आता केमिकल प्रिझर्वेटिव्ह कोणतेच आहेत पहा. ऍसिटिक ऍसिड, कोणता बेटा? ऍसिटिक ऍसिड, त्यालाच काय म्हणतात? व्हिनेगार. काय म्हणतात? व्हिनेगार असेल, सिट्रिक ऍसिड असेल, सोडियम बेन्झोएट. काय काय बघा? ऍसिटिक ऍसिड, त्याला काय म्हणतो आपण? व्हिनेगार म्हणतो. सिट्रिक ऍसिड आहे, सोडियम बेन्झोएट आहे, आणि दुसरे काही नायट्रेट आणि नायट्राइट्स आहेत. नायट्रेट आणि नायट्राइट्स आहेत साल्टचे, की त्याचा वापर आपण काय म्हणून करत असतो बेटा? केमिकल प्रिझर्वेटिव्ह. काय म्हणून करतो त्याचा वापर आपण? केमिकल प्रिझर्वेटिव्ह. काय म्हणून करत असतो सांगा बरं का? वी यूज देम ॲज अ डॅश डॅश. नाव सांगा. ऍसिटिक ऍसिड. हा, ऍसिटिक ऍसिडच्या नंतर काय बेटा सांगा लवकर? त्यालाच काय म्हणतात? व्हिनेगार, सिट्रिक ऍसिड, सोडियम बेन्झोएट. नंतर काय बेटा? काही नायट्रेट आणि नायट्राइट साल्ट, त्याचा वापर त्या ठिकाणी केमिकल प्रिझर्वेटिव्ह म्हणून केला जातो. दे आर युज्ड इन द सॉस. सॉस माहिती आहे ना बेटा? सॉस मध्ये करतात. जेलीज, चॉकलेट असतात बघा जेलीचे, त्याच्यामध्ये करतात. जॅम्स मध्ये करतात. आणि जे काही पॅकेज म्हणजे जे काही कव्हर केलेले रेडी टू कुक व्हेजिटेबल्स आहेत. रेडी टू म्हणजे लगेच मॅगी सारखे लगेच घातल्या शिजायचं, दॅट इज अ रेडी टू कुक व्हेजिटेबल्स आहेत. रेडी टू ईट फूड्स आहेत. अशामध्ये ह्या प्रिझर्वेटिव्हचा वापर केला जातो, कारण त्याला जर तुम्ही ऍड केला तर यांचा जो कालावधी आहे, तो ड्युरेशन जो आहे, तो कसा असतो? जास्त काळ टिकतात. नंतर आहे यूज ऑफ इन्सेक्टिसाइड. काय बेटा? इन्सेक्टिसाइडचा वापर त्या ठिकाणी केला जातो. कशाचा वापर केला जातो बेटा? इन्सेक्टिसाइड. कशाचा वापर केला जातो? यूज ऑफ इन्सेक्टिसाइड. मिलॅथिओन. काय बेटा? मिलॅथिओन इज स्प्रेड ऑन द गनी बॅग्स कंटेनिंग फूड ग्रेन. आता ज्या पोत्यामध्ये ग्रेन्स असतात या दाणे असतात, चालू करा माझ्या खिडकी उघड करा. ज्या पोत्यामध्ये गलतानी पोतं माहिती आहे का बेटा? आपण पाय पुसायला वापरतो, माहिती आहे का नाही रे? मिलॅथिओन स्प्रेड ऑन द गनी बॅग्स. त्याच्यावर काय करतात? मिलॅथिओन त्याच्यावर टाकतात. त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहेत? फूड ग्रेन्स. काय प्रेझेंट आहेत बेटा त्याच्यामध्ये? फूड ग्रेन्स. नंतर पुढे पहा बेटा, ते तर आपण आताच पाहिलं. नंतर आहे इरॅडिएशन. काय बेटा? इरॅडिएशन आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. ह्या मेथड मध्ये फूड इज एक्सपोज टू आयोनायझिंग रेडिएशन्स. जो काही फूड आहे तुमचा, लक्ष द्या, जो काही तुमचा काय म्हणतात? फूड. फूड म्हणजे काय बेटा? अन्न. त्याला काय केलं जातं? त्याच्यावर रेडिएशनचा मारा करतात. रेडिएशनचा मारा कोणत्या रेडिएशनचा? गॅमा रेडिएशनचा मारा करतात. कशाचा मारा करतात बेटा? गॅमा रेडिएशन. कशाचा? फूड इज एक्सपोज टू आयोनायझिंग रेडिएशनला आयोनायझिंग करण्यामध्ये केलं जातं. आणि या ठिकाणी हाय एनर्जी इलेक्ट्रॉन इमिटेड बाय ऍक्सिलरेटर. मोठ्या प्रमाणामध्ये कुणाला रिलीज करतात? इलेक्ट्रॉनला. मोठ्या प्रमाणात कुणाला रिलीज करतात? इलेक्ट्रॉन रिलीज करतं ऍक्सिलरेशन. नंतर एक्स रेज, नंतर गॅमा रेज. हे एक्स रे आणि गॅमा रेला कोण बाहेर करतं? रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप. कोण बाहेर करतं बेटा? रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप त्यांना बाहेर काढण्याचं काम करतात. आणि ह्या प्रोसेसमध्ये, या प्रक्रियेमध्ये जे मायक्रोब्स आहेत, जे काही सूक्ष्मजीव आहेत, ते पूर्णपणे नष्ट होतात. किडे नष्ट होतात. त्याच्यामध्ये सेल लाईफ ऑफ फूड्स इन्क्रीजेस ड्यू टू इंक्रीजिंग रायपिंग रेट. आणि जे काही फ्रूट्स आहेत, फळं आहेत, त्याची जे शेल्फ लाईफ आहे, स्वतःची जे लाईफ आहे, ते काय होते? इन्क्रीज होते, वाढते. कशामुळे? कारण त्याचा जो काही रॅपिंग पिरियड आहे, रॅपिंग म्हणजे पिकण्याचा पिरियड जो आहे, तो सुद्धा या ठिकाणी काय झालेला आहे? वाढलेला आहे. आणि जे काही पोटॅटोज असेल, जे ओनियन असेल,
पेस्टीचे काही सेल्फ लाईफ आहे ते त्या ठिकाणी डिक्रीज होते आणि त्याला जे स्प्राउटिंग येते ज्याला मोड फुटतो म्हणतात ते मोड फुटत नाही. लास्ट आहे पाश्चरायझेशन मेथड. कोणती मेथड बेटा? आता त्याच्यामध्ये बघा महाराष्ट्रामध्ये irradiation plant have been installed at लासनगाव फॉर ऑनियन अँड पोटॅटो. आपल्या लासनगावला सर्वात जास्त भारतामध्ये लसूण आणि कांदा निर्माण होतो आणि त्या लासनगावला आताच म्हणले ना मोड फुटतो कशाला? लसणाला आणि ओनियनला. त्याच्यामध्ये काय करतात? गॅमारायचा मारा करतात आणि असे त्या ठिकाणी प्लॅन्ट आहेत, इरेडिएशन प्लॅन्ट आहेत की त्याच्यामध्ये काय करतात? लासनगावीचे आहेत त्या नवी मुंबई कशासाठी आहे? स्पायसेस मसाल्यासाठी आणि कॉन्डिमेंट्स म्हणजे काय? इलायची त्याच्यासाठी आहे. This method involves heating the milk or other similar foodstuff up to certain temperature at 80 degrees Celsius for 15 minutes. पाश्चरायझेशन मध्ये काय केलं जातं? दुधाला गरम करून परत थंड करतात. त्या मेथडला काय म्हणतात? पाश्चरायझेशन. दिस मेथड इन्व्हॉल्व्स दुधाला हीट केलं जातं किंवा दुसरे जे काही सिमिलर फूडस्टफ्स आहेत दुधासारखे त्याला एखाद्या ठराविक टेम्परेचरला परत गरम करतात. जसं की 80 डिग्री सेल्सिअसला गरम केलेल्या किती वेळासाठी बेटा? 15 मिनिटांसाठी. लगेच त्याला काय केलं जातं? म्हणतं थंड केलं जातं. त्याच्यामुळे काय होतं? जे काही मिल्क आहे त्या मिल्क मध्ये जे काही मायक्रो प्रेझेंट आहे त्यांना काय केलं जातं? डिस्ट्रॉय केलं जातं. काय केलं जातं? डिस्ट्रॉय. आणि जो तुमचा मिल्क आहे तो लॉंगर ड्युरेशनला टिकून राहतो. आता हे मेथड जे आहे तर शोधून लावला बघा मायक्रोबायोलॉजिस्ट लुईस पाश्चर. कोणी लावला बेटा? लुईस पाश्चर यांनी टेक्निक डेव्हलप केली की ज्याच्यामध्ये काय केलं जातं? प्रिझर्विंग द क्वालिटी ऑफ फूड. जे काही क्वालिटीचं फूड आहे त्याला टिकवलं जातं बाय रेझिंग इट्स टेम्परेचर टू प्रिव्हेंट मायक्रोबियल ग्रोथ. जसं तापमान वाढवलं जातं आणि त्या ठिकाणी मायक्रोबियल ग्रोथला जे काही फूड आहे त्या फूड मध्ये त्या मायक्रोबियल ग्रोथला काय केलं जातं? थांबवलं जातं. काय केलं जातं बेटा? गळ्यात लय दुखला लय बाबा. खरंच की रे. हॅलो हॅलो.
हॅलो, आवाज यायले का रे सर्वांना? तब्येत खराब आहे रे, बोलायला नाही गेले, दुखलेले गळाले असं. पहा बेटा, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. यू हॅव टू कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. आपल्याला खालचा टेबल त्या ठिकाणी कम्प्लीट करायचा आहे. मिल्क जो आहे, दुधामध्ये काय घालतात सांगा बरं का बेटा? कोण सांगेल मला दुधामध्ये काय मिक्स करतात? अडल्ट्रंट म्हणजे काय? भेसळ. भेसळ, भेसळ म्हणजे काय? ज्याच्यामध्ये क्वालिटीच्या दुधामध्ये पाणी घालतात. काय घालतात? पाणी. पुन्हा घालतात युरिया. काय घालतात? युरिया. गवर, गवर, गवर माहितीये का बेटा? शेतात वापरायचं गवर, ते टाकतात. रेड चिली पावडर. लाल मिरची मध्ये काय टाकतात माहितीये का? ब्रिक पावडर. विटाचा लाल चोरा. बांधकामाला वापरणारे विटा, त्याचा लाल चोरा किंवा लाल माती टाकून देतात त्याच्यामध्ये लोक. नंतर सीड्स ऑफ पपया कशा टाकतात? ब्लॅक पेपर मध्ये. कशामध्ये? ब्लॅक पेपर. मिरे माहिती का? मिरे, मिरे त्या मिऱ्यामध्ये टाकतात. आईस्क्रीम मध्ये काय घालतात माहितीये का? वूड पल्प. काय घालतात? वूड पल्प. अजून बक्कळ घालत असतील, पण जेवढं मला जेवढं आठवतं तेवढं. मी 8वीला शिकवतो, अजून आठवलेलं मला. 8वीला शिकवतो. किंवा याच्यामध्ये पेपर पल्प पण टाकतात. द हेल्थ ऑफ ऑल पीपल, यंग असेल, ओल्ड असेल, पुअर असेल, रिच असेल, इज एंडेंजर्ड बाय फूड अडल्ट्रेशन. एंडेंजर्ड म्हणजे काय? धोक्यात. काय बेटा? धोक्यात. कुणामुळे? फूड अडल्ट्रेशन. अडल्ट्रेशन म्हणजे काय म्हणलं आताच? अन्नाची भेसळ. अडल्ट्रेशन म्हणजे काय बेटा? डिफरंट टाइप्स ऑफ अडल्ट्रंट्स अफेक्ट आवर हेल्थ इन डिफरंट वेज. आता वेगवेगळ्या प्रकारचे जे अडल्ट्रंट्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे अडल्ट्रंट्स हे काय करतात? हेल्थला परिणाम करतात डिफरंट वेज मध्ये. काही जे अडल्ट्रंट्स असतात हे काय करतात? पोटामध्ये डिस्कम्फर्ट निर्माण करतात. पोटाचे त्या ठिकाणी आजार होऊ शकतात. पोट हे डिस्कम्फर्ट त्या ठिकाणी होऊ शकतं. डिस्कम्फर्ट म्हणजे काय बेटा? अनकम्फर्टेबल. कधी कधी काय होतं? फूड पॉइझनिंग होते, विष बाधा होऊ शकते आपल्याला. काय होऊ शकते? विष बाधा. While some may affect the functioning of some organs if consumed over a long period of time or even cause cancer. आणि कधी कधी काही जे असतात की कशामुळे? काहीमुळे अफेक्ट म्हणजे परिणाम होतो. कशावर? फंक्शनिंग म्हणजे कार्यावर. कशाचे कार्य? जे काही आपल्या ऑर्गन्स असतात शरीरामध्ये त्यांच्या कार्यावर सुद्धा परिणाम होतो. कारण जर एखाद्या फूड असे भेसळ असलेल्या पदार्थाला जर जास्त काळ तुम्ही कन्झ्युम केला, ग्रहण केला, तर त्यावेळेस कदाचित तुम्हाला काय होऊ शकतो? कॅन्सर. काय होऊ शकतो? कॅन्सर होतो. फूड इज अडल्ट्रेटेड इन धिस वे टू. फूड कसं अडल्ट्रेट करतात? रिमूव्हल ऑफ सम इम्पॉर्टंट कंपोनेंट ऑफ फूड. अन्नातले काही विशेष महत्वाच्या पदार्थांना काय केलं जातं? बाहेर काढलं जातं. जसं दुधामध्ये सर्वात महत्वाचे काय सांगा बरं का? दुधाची साय. गरम करून साय काढतात आणि पुन्हा काय करतात? मध्ये दूध पावडर टाकतात घट्ट व्हावं म्हणून. ऐकलं असेल तर कधी. रिमूव्हल ऑफ फॅट कंटेंट इन द मिल्क. आताच म्हणतो ना, साय वगैरे काढतात म्हणजे काय? फॅट कंटेंट बाजूला काढतात. एसेन्स ऑफ क्लाउड्स. पाकळ्यांचा जो काही वास आहे तो काढतात. कार्डाममचा वास काढतात. म्हणजे हे कशासाठी काढत असतील सांगा बरं का बेटा? काय बेटा? परफ्यूम तयार करण्यासाठी किंवा दुसऱ्या डुप्लिकेट वस्तू तयार केल्या का त्याला वास द्यायचा. ठीक आहे. मिक्सिंग ऑफ लो क्वालिटी इनएडायबल और चिपर मटेरियल. काय करायचं? थर्ड क्लास क्वालिटीचं इनएडायबल, जे की खायच्यासारखं नाही, आणि चिपर म्हणजे कमी किमतीचं मटेरियल काय केलं जातं? किंवा कधी कधी हार्मफुल कलर, विषारी कलर. जसं लाल कलर हा विषारी असतो कारण त्याच्यामध्ये बहुतेक मर्क्युरी का लीड काहीतरी प्रेझेंट असतो.
हे जर सातत्याने खाल्लं तर आपल्याला काय होतो, विसरभोळेपणाचे लक्षण दिसू शकतात. मिक्सिंग ऑफ सम हार्मफुल मटेरियल्स, कधी कधी हार्मफुल मटेरियल्स त्याच्यामध्ये मिक्स केलं जातं, जसं की छोटे छोटे दगड टाकतात, त्याच्यानंतर फाईन सँड, छोटी छोटी बारकी बारकी वाळू टाकतात, शेंगदाण्यामध्ये दगड टाकतात, छोटे छोटे लाल लाल दगड टाकतात, तांदळामध्ये आयर्न फिलिंग्स, लोखंडाचे तुकडे टाकतात, युरिया दुधात टाकतात, डंग ऑफ हॉर्स, गाढवाचं शेण, हे सुद्धा काय केलं जातं, ऍड केलं जातं. नंतर सॉडस्ट त्याच्यामध्ये ऍड करतात. सॉडस्ट म्हणजे काय, भुसा, लाकडाचा भुसा, त्याला काय म्हणतात, सॉडस्ट. काय म्हणतात बेटा त्याला, सॉडस्ट. काय म्हणतात सगळं, each one of us should think about what we eat every day and about the nutritive value and quality of the food we eat. प्रत्येकाने विचार केला पाहिजे की जे आपण अन्न ग्रहण करतो त्याचं काय महत्व आहे आणि कोणत्या क्वालिटीचं खातो त्याचं काय महत्व आहे, आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. आता बघा बेटा, दूध मध्ये काय मिक्स करतात म्हणलं, वॉटर. दुधात काय मिक्स करतात, वॉटर. लाल पावडर मध्ये काय म्हणलं, ब्रिक ब्रिक पावडर. हळदीमध्ये काय टाकतात, मेटॅनिल येल्लो नावाचं केमिकल. काय टाकतात, मेटॅनिल येल्लो. काय टाकतात, बोला काय टाकतात, मेटॅनिल येल्लो. रव्यामध्ये लोखंडाचा चुरा, बारीक बारीक असतात ना, काळे 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 काळे. बघा, दुधात काय टाकतात, पाणी. रेड चिली पावडर मध्ये ब्रिक डस्ट, टर्मेरिक मध्ये मेटॅनिल येल्लो, रव्यामध्ये फाईन आयर्न फिलिंग्स, फाईन आयर्न फिलिंग्स, फाईन आयर्न फिलिंग्स त्याच्यामध्ये टाकलं जातं. आता पहा बेटा, कसं ओळखायचंय, ह्याच्या काही टेस्ट असतात. काय म्हटलं बेटा, ह्याच्या काही काय असतात म्हटलं, काय असतात म्हटलं, टेस्ट असतात. टेस्ट आहे. पुट अ ड्रॉप ऑफ मिल्क ऑन अ ग्लास प्लेट, काचाच्या पट्टीवर एक थेंब टाका दुधाचा. टाकलो, पुट अ ड्रॉप ऑफ मिल्क. ड्रॉप ऑफ मिल्क म्हणजे काय, दुधाचा थेंब. कशावर, ग्लासच्या स्लाइडवर, काचाच्या पट्टीवर टाका. अशी थोडी आडवी, लाईक इन्क्लाइंड करा. स्लाइटली इन्क्लाइंड इट टू स्प्रेड अ ड्रॉप. का धरा, कारण त्याच्यामुळे दुधाचा थेंब का होतो, वरून खाली येतो. बरोबर आहे. कन्क्लुजन काय, इफ द स्प्रेड मार्क ऑफ मिल्क डज नॉट अपिअर, म्हणजे दूध असं वरून खाली गळत गेला नाही, मिळून स्प्रेड जर झाला नाही. डज नॉट अपिअर, इफ द स्प्रेड मार्क ऑफ मिल्क डज नॉट अपिअर मिल्की व्हाईट, वॉटर मस्ट हॅव बीन ऍडेड. जर तिथं समजा दुधाचा घट्ट जर एखादी थांबलेला दिसत नसेल, म्हणजे पांढरा मार्क दिसत नसेल, तर याचा अर्थ काय झाला, त्याच्यामध्ये आपण काय मिक्स केलेलं आहे, नाही, वॉटर मिक्स केलेलं. पचकळ पाणी म्हणलं का, किती पचकळ पाणी आहे, ब्रिक वॉटर. बघा, टेक अ स्पूनफुल ऑफ चिली पावडर. एक स्पूनफुल चिली पावडर घ्या. कशामध्ये, चेंचू पात्रामध्ये घ्या. बीकर म्हणजे चेंचू पात्र, काचाच असतो ना लॅबोरेटरी मध्ये, त्याला म्हणतात. ऍड वॉटर अप टू हाफ ऑफ द बीकर, अर्ध पाणी भरा. स्टीर इट अँड लीव्ह इट अनडिस्टर्ब्ड फॉर अ फ्यू मिनिट. त्याला हलवा, कशासोबत, टर्मरिक पावडर सोबत, सॉरी चिली पावडर सोबत पाण्याला हलवा. आणि काही काळ त्या ठिकाणी, काही मिनिटांसाठी त्याला अनडिस्टर्ब म्हणजे न काही छेडछाड करता ठेवा. रेड लेअरी सीन सेटल ऍट द बॉटम ऑफ द बीकर. लाल जो रंग आहे किंवा लाल जो काही थर आहे तो कुठे जाऊन बसला, चमेलीला. असं जर असेल तर त्या मिल्क पावडर मध्ये काय करण्यात आलेलं आहे, अडल्ट्रेशन, भेसळ. आणि त्याच्यामध्ये काय ऍड केलेलं आहे, ब्रिक डस्ट. कारण ब्रिक डस्टची डेन्सिटी ही पावडर पेक्षा कशी असते, जास्त. आणि ज्या पदार्थाची डेन्सिटी जास्त, तो पदार्थ कुठे जातो, खालच्या साईडला. आता बघा, टर्मेरिक पावडर, मेटॅनिल येल्लो आहे या ठिकाणी. टेक अ पिंच ऑफ टर्मेरिक पावडर. टर्मेरिक पावडर, पिंच म्हणजे काय, चुटकीभर टर्मेरिक पावडर घ्या.
टेस्ट ट्यूब मध्ये टाका, त्याच्यामध्ये स्मॉल क्वांटिटी ऑफ वॉटर त्याच्यामध्ये ऍड करा, छोट्या प्रमाणात पाणी ऍड करा, शेक द मिक्सचर, त्या मिक्सचरला हलवा, ऍड फ्यू ड्रॉप्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड, आणि त्याच्यामध्ये काही थेंब काय टाका, कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड टाका. तो जो मिक्सचर आहे तो रेड होतो. कधी बेटा? ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये काय ऍड करतो, कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍड करतो, त्यावेळेस तुमच्या पिवळ्या रंगाचा मिक्सचर हा कुण्या रंगाचा होतो, लाल होतो. काय होतो? लाल. आणि काय ऍड करायचं त्याच्यामध्ये, मेटालिक येल्लो ऍड करायचं. आणि जो रेड कलर आहे तो डज नॉट डिसअपियर इफ मेटालिक येल्लो इज प्रेझेंट. जर समजा रेड कलर जर प्रेझेंट असेल, कधी आपण त्याच्यामध्ये काय ऍड केलं, कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड ऍड केलं, करून सुद्धा जर रेड कलर डिसअपियर होत नसेल तर मेटॅनिल येल्लो प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे बेटा सांगा बरं का, मेटॅनिल येल्लो प्रेझेंट आहे. बघा, मिक्सचर बिकम रेड ऑन ऍडिशन ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड. मिक्सचर हा तुमचा कसा होतो सांगा बरं का बेटा, रेड. कधी रेड होतो, ज्यावेळेस त्याच्यामध्ये काय टाकतो आपण, हायड्रोक्लोरिक ऍसिड. अँड द रेड कलर डज नॉट डिसअपियर. जर त्याच्यामध्ये मेटॅलिन येल्लो आहे तर रेड कलर निघून जाईल का बेटा? नाही. रव्यामध्ये काय टाकतात म्हणलं, फाईन आयर्न फिलिंग्स. काय टाकतात बेटा? फाईन आयर्न फिलिंग्स त्याच्यामध्ये टाकतात. म्हणजे काय म्हणलं तुम्हाला सांगा, बुकना चुरा पाच मॅग्नेट रव्याच्या वरी काय फिरवायचे आपल्याला, मॅग्नेट. मॅग्नेटला लगेच हॅलो सर, गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे सरजी, व्हॉट्सअप एनी नवीन अपडेट सर. हा आले अजून, बहुतेक आज वाटलं मला. नाही, 12 तारीख दिली होती हो. दिल तर पण अजून आली पण ऑनलाईन चेक केलं. येस येस येस, बस बस, येस सर येस सर येस सर येस सर, हो सर येस सर. आयर्न फिलिंग्स अदर टू द मॅग्नेट. अदर म्हणजे चिटकतात. कुणासोबत जाऊन चिटकतात? प्रॉपर्टीज आहे ना मॅग्नेटची. मॅग्नेटिक सबस्टन्सला तो काय, तो खेचून घेतो, अट्रॅक्ट करतो, ओढून घेतो. 1954 ला, कधी बेटा? 1954 ला पार्लमेंट म्हणजे काय, संसद. पार्लमेंट म्हणजे काय, संसद. देशाची काय आहे, संसद. ह्या देशाच्या संसदमध्ये तुम्ही निवडून दिलेला कोण बसतो, खासदार. कोण बसतो, खासदार. त्याला म्हणतात मेंबर ऑफ पार्लमेंट. काय म्हणतात त्याला, मेंबर ऑफ. आणि त्यांनी काय करतात, ज्याची सत्ता आहे ते काय करतात, एक बिल काढतात. बिल म्हणजे काही तुमचं लाईट बिल वगैरे बिल नाही, तर एखादी कायदा काढण्याचा प्रयत्न करतात. आणि हे पार्लमेंटमध्ये तुमचं भविष्य ठरवलं जातं देशाचं. ठीक आहे. 1954 मध्ये पार्लमेंट पास द प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्ट्रेशन ऍक्ट. तिने काय केले, कायदा लागू केला, फूड काय म्हणलं, अडल्ट्रेशन ऍक्ट, म्हणजे अन्न भेसळ कायदा त्या ठिकाणी लागू केला. इट हॅज बीन अमेंडेड फ्रॉम टाइम टू टाइम. आणि काळानुसार त्याच्यामध्ये बदल, अमेंडमेंट म्हणजे काय, बदल करणे. काय बेटा, बदल करणे. आणि लास्ट बदल कधी करण्यात आले, 1976 ला अमेंडमेंट करण्यात आली. आणि जर भेसळ जर आढळली तर त्याला जन्मठेपाची शिक्षा आहे. जन्मठेप म्हणजे कळते का बेटा, जेलमधील आयुष्यभर जेलमध्ये, त्याला जन्मठेप म्हणतात. लाईफ इम्प्रिझनमेंट म्हणजे जेल होते त्याला, फॉर अ पर्सन इन्व्हॉल्विंग इन अडल्ट्रेशन फूड विथ हार्मफुल सबस्टन्स. कधी जर त्याच्यामध्ये तो काय ऍड केला तर, हार्मफुल सबस्टन्स त्याच्यामध्ये ऍड केला तर. देर आर क्लिअर डायरेक्शन दॅट फूड शुड बी प्रॉपरली स्टोर्ड. प्रत्येकाला एक डायरेक्शन्स आहे की जो अन्न आहे त्या अन्नाला एकदम व्यवस्थित स्टोअर केलं पाहिजे. पॅकेजिंग मटेरियल त्याच्यामध्ये शुड बी एंडेंजर द फूड ऑर मेडिसिन्स. पॅकेजिंग मटेरियल शुड नॉट एंडेंजर. जे काही पॅकेजिंग मटेरियल आहे, हे जे काही अन्न आहे, फूड आहे, त्याला धोक्यात आणू नये किंवा मेडिसिन्सला धोक्यात आणू नये. देर शुड बी क्लिअर अँड लिजिबल इन्फॉर्मेशन ऑन इट अबाउट द मॅन्युफॅक्चरिंग डेट. आणि पदार्थ कधी तयार झालेला आहे, त्या पदार्थ कधी तयार झालेली तारीख त्याच्यावर आपण काय केलं पाहिजे, उल्लेख असणं बंधनकारक आहे. एक्सपायरी डेट माहिती आहे का बेटा राहत्यावरील. मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे निर्माण कधी केलो
आणि एक्सपायरी डेट म्हणजे काय, कधी खराब होणार आहे, त्याच्यानंतर जर विकलं तर त्याच्यावर काय होतो, दंड लागतो. इन्स्ट्रक्शन फॉर स्टोरेज आणि इन्स्ट्रक्शन दिले जातात, बघा वरील लिहिलेलं राहतं मेडिसिनवर, कीप बिलो 30 डिग्री सेल्सिअस और डू नॉट पुट बिलो 0 डिग्री सेल्सिअस. वाचला असाल तुम्ही कधी, बघा प्रत्येक औषधावर टेम्परेचर उल्लेख केलेला असतो. काही जे केमिकल्स असतात आर इंजेक्टेड इनटू द फ्रुट्स, कमी वेळामध्ये पिकाला, फळाला, आता केळी बघा दिसायला पिवळी दिसता, जवळ गेलं का खाल्लो का तोंड एकदम कच्चं पडते, म्हणजे आय मीन लगे लक्षात येते की केळी कच्ची होती. अशा अनेक फळं आहेत की त्याला काय केलं जातं, आंबा आहे, त्याला कमी वेळामध्ये पिकवण्यासाठी त्याच्यात केमिकल ऍड करतात केमिकल. सम केमिकल आर इंजेक्टेड इनटू द फ्रुट्स मध्ये केमिकल ऍड करतात, कशासाठी, आताच म्हणलं त्यांना अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी, त्यांना टेस्टी बनवण्यासाठी. मिल्क वेंडर्स ऍड युरिया म्हणलो का, दूधवाले काय करतो, काय ऍड करतो, वेंडर म्हणजे व्यापारी, काय ऍड करतो, युरिया, कशामध्ये, दुधामध्ये. त्याच्यामुळे जो दूध आहे त्या दुधामध्ये फॅट कंटेंट कसा दिसतो, जास्त. कसा दिसतो बेटा, जास्त. शॉपकीपर चेंज द एक्सपायरी डेट ऑफ द फूड पॅकेट अँड एअरटाइट कंटेनर टू अवॉइड फायनान्शियल लॉस. शॉपकीपर म्हणजे काय, दुकानदार काय करतो, एक्सपायरी डेट, ज्या रोजी म्हणजे एक्सपायरी डेट तर कळतो ना तुम्हाला, हा चेंज करतो फूड पॅकेटची किंवा जी एअरटाइट कंटेनर्स आहेत त्याची, कशासाठी, त्याला होणारा लॉस टाळण्यासाठी करतो. कॅल्शियम कार्बाईड, कोणता बेटा, कॅल्शियम कार्बाईड, आणि जे काही दुसरे केमिकल्स आहेत आर यूज टू मेक फ्रुट्स लुक मोर अट्रॅक्टिव्ह, ते काय करतात, तयार केले जातात, कशासाठी, जे काही फ्रुट्स आहेत त्याला जास्ती अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे ब्राईट येल्लो बनाना, काय एक्झाम्पल आहे, म्हणलो का आता तुम्हाला, ब्राईट येल्लो बनाना. फ्रिक्वेंटली हार्मफुल केमिकल्स लाईक कार्बोनेटेड सोडा, आता काही हार्मफुल केमिकल्स आहे जसे की कार्बोनेटेड सोडा आहे, फॉस्फरिक ऍसिड आहे, हे कशामध्ये मिक्स करतात, कोल्ड ड्रिंक्स मध्ये. कशामध्ये मिक्स करतात बेटा, दे आर मिक्स्ड इन द डॅश डॅश